नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत क्षणचरी, लेखक रत्नाकर मतकरी. कथा तिसरी, 12:35. मध्यरात्रीचा प्रहर. किरीट शुक्लाची उनो सडकेवर प्रकाशझोत टाकत पळते. वाट वळणावळणाची, दोन्ही बाजूंना झाडी, क्वचित कुठेतरी वस्ती, तीही आता काळोखात बुडालेली. कितीतरी वेळ किरीटची एकच गाडी रस्त्यावर, सोबतीला दुसरे एखादे वाहनही नाही. म्हणा, अशा या एकाकी प्रवासाची किरीटला आता सवय झाली. तो जिथे चीफ एक्झिक्युटिव्ह आहे त्या सिएट्रा जनरल कंपनीच्या शाखा गावोगावी आहेत. त्यांना भेट देण्यासाठी त्याला असा रातोरात प्रवास करावाच लागतो आणि तो इतर कुठल्याही वाहनापेक्षा स्वतःच्या गाडीने करणेच किरीटला आवडते. उद्या सकाळी खानापूरला 11ची मीटिंग आहे. पहाटेपर्यंत आपण आरामात पोहोचू याची किरीटला खात्री आहे. रस्त्याला काहीशी समांतर धावणारी रेल्वे लाईन चांदण्यात अधूनमधून चमकते. जवळच स्टेशन असावं आणि एकाएकी उनोचा वेग मंदावू लागतो. आपणहूनच. किरीट ॲक्सिलेटरवर पुन्हा पुन्हा पाय दाबतो, पण वेग वाढण्याऐवजी आणखीच कमी होतो. प्रकार काय आहे? किरीट विचारात पडतो आणि उनो पुरतीच थांबते. काय झाले असेल? किरीट तपासणी करतो. पेट्रोल भरपूर असते. पाणीसुद्धा फारसे संपलेले नाही. या थंडीच्या दिवसात गाडीचे तापणेही माफक आहे. तरीही गाडी का थांबली? सगळ्या कारणांचा विचार करूनही पत्ता लागत नाही. किरीट पुन्हा एकदा गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतो. थोडा खरखराट होतो, मग तोही नाही. चावी नुसतीच फिरते. गाडी गप्पच. बाहेर उतरून गाडीला टेकून किरीट सिगरेटचं पाकिट काढतो. त्यात एकच सिगरेट शिल्लक असते, शेवटची. ती तोंडात ठेवून किरीट वैतागाने पाकिट फेकून देतो. मग सिगरेट शिलगावतो. दम मारता मारता तो शक्य तितक्या शांत डोक्याने विचार करू लागतो. 1. आपण अगदीच रानातून नाही तर कुठल्या तरी गावातून प्रवास करतोय. 2. तसे असल्यास एखादे गॅरेज किंवा पेट्रोल पंप सापडू शकेल. गाडीचा प्रॉब्लेम तरी काय आहे ते कळेल. कदाचित ती दुरुस्त करूनही मिळेल. 3. सिगरेटचा स्टॉक असणे निकडीचे आहे. किरीट अंगावर ओव्हरकोट चढवतो, गाडी लॉक करतो आणि त्या निर्मनुष्य रस्त्याने चालू लागतो. सुदैवाने लवकरच थोडी वस्ती लागते. काही घरे, लहान सहान दुकाने, अर्थात सगळी बंदच. नाही म्हणायला एक पानबिडीची टपरी उघडी दिसते. किरीटला आपले नशीबच उघडल्यासारखे वाटते. टपरीत बसलेल्या मध्यमवयीन माणसाकडे तो सिगरेटची 2 पाकिटे मागतो. इम्पोर्टेड सिगरेट अर्थातच नसते, पण विल्स मिळते. मग तो सहज चौकशी करतो. दुकान रात्रभर उघडं असतं का? छे हो, शेवटची गाडी सुटते 12 वाजता. तेव्हा 4-2 गिऱ्हाईकं येतात म्हणून उघडं ठेवतो, नंतर बंद. तुम्ही कुठे जाणार? जायचे खानापूरला, पण गाडी वाटेतच बंद पडली. इथं मेकॅनिक मिळेल का? गॅरेजवर मिळाला असता, पण ते बंद झालं 9 वाजताच. बघूया आपण धक्का देऊन गाडी सुरू होते का ते. बिचारा दुकान उघडे टाकून सडकेपर्यंत येतो. गाडीला धक्का मारू लागतो. 5-10 मिनिटे दोघेही शिकस्तीचे प्रयत्न करतात, पण गाडी इंचभरही हलत नाही. आज इथंच मुक्काम करावा लागणार तुम्हाला, पानबिडीवाला चिंतेने म्हणतो. कुठे उतराल? एक लॉज आहे गावात, ते देखील बंद होतं 10 वाजता. इथनं स्टेशन किती दूर आहे? किरीट विचारतो. जवळच आहे. ती डाव्या हाताला गल्ली दिसते, तिथनं सरळ जायचं. मग स्टेशनवरच झोपतो मी. सकाळी पहिल्या गाडीनं खानापूरला निघतो आणि परत येताना दिवसा उजेडी गाडी रिपेअर करून घेतो. स्टेशन लहानसंच आहे, वेटिंग रूम देखील नाही. त्यापेक्षा असं करा ना, स्टेशनजवळच छोटंसं घर आहे स्टेशन मास्तरचं, शर्मा म्हणून आहे. तुमच्या एवढाच असेल वयानं. त्याचं दार वाजवा. रात्रीपुरती झोपण्याची सोय नक्की होईल. थँक्स. गाडीतून बॅग काढीत किरीट म्हणतो. बॅगमधून रिव्हॉल्वर काढून ओव्हरकोटच्या खिशात ठेवतो. रिव्हॉल्वर पाहून बिडीकाडीवाला भलताच बिचकतो. पिस्तूल? तो ओरडतो. त्याची घबराट पाहून किरीट हसतो. बरोबर ठेवावं लागतं प्रवासात, तो म्हणतो. रात्री बेरात्री प्रवास असतो, कधी कॅश असते.
गाडी लॉक करून तो निघतो. या गल्लीनं टोकापर्यंत असे सरळच जा. पानबिडीवाला शेवटचा सल्ला देतो. उजवीकडे बिलकुल वळू नका, तिथं स्मशान आहे. किरीट पायवाटेवरून चालत येतो. पायवाटेच्या टोकाशी एक छोटे घर आहे. घरासमोर म्युन्सिपाल्टीचा एक मंद दिवा जळतोय. त्यामुळे एक घर सापडणे कठीण जात नाही. नक्की हेच घर असणार त्या स्टेशन मास्तराचे. किरीट दारावरची पाटी वाचतो. राधा किशन शर्मा, स्टेशन मास्तर. दाराला कुलूप आहे. बहुतेक हा गृहस्थ शेवटची गाडी गेल्यानंतर आपले कामधाम आटपून परत येणार. पण घरात दुसरे कुणीच नाही. म्हणजे वाट पाहणे आले. बॅग खाली ठेवून किरीट सिगरेट शिलगावतो आणि एकदम डोक्यात काहीतरी गरकन फिरते. राधा किशन शर्मा म्हणजे हा तो तर नव्हे? आपला किशन, कॉलेजमधला आपला मित्र, अगदी जवळचा. पण हा या आडगावात काय करतोय? स्टेशन मास्तर की? गुड लॉर्ड, नो. आणि बिंदू? बिंदू कुठे आहे? कॉलेजच्या 3ऱ्या वर्षापर्यंत तिघांची पक्की गट्टी होती. विषय वेगवेगळे असले तरी दररोज कॉलेज कॅन्टीनमध्ये तिघेही तासभर एकत्र घालवायचे. बिल बहुतेक वेळा किरीट द्यायचा, कारण तोच घरचा सुखवस्तू होता. बिंदू आणि किशन दोघांच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. किशनची तर वाईट म्हणावी अशी. त्याचे आईवडील लहानपणीच गेले होते आणि मामाकडेच तो लहानाचा मोठा झाला होता. बिंदूला आईवडील होते, पण त्यांना तिची फारशी माया नसावी. बिंदू मात्र अतिशय प्रेमळ, हसतमुख मुलगी होती. किरीट आणि किशनच्या वादात ती नेहमी दोघांनाही सांभाळून घ्यायची. तिघांची मैत्री टिकली होती ती तिच्यामुळेच का? तसेही असेल. तिची एकच गोष्ट किरीटला आवडत नसे. किशनच्या नादाने ती उनाडक्या करते आणि हुशार असूनही अभ्यासाकडे दुर्लक्ष करते, असे त्याचे म्हणणे होते. किशनला तर काही सांगून उपयोगच नव्हता. परीक्षा महिन्यावर आल्याशिवाय तो पुस्तकच उघडत नसे. किरीटची स्कॉलर म्हणून हेटाळणी करायचा. किरीट मात्र तिकडे दुर्लक्ष करून पहिला वर्ग टिकवण्यासाठी जेवढी म्हणून करावी लागेल तेवढी धडपड करायचा. आपल्याला बिंदू अतिशय आवडते नव्हे, आपले तिच्यावरच प्रेम आहे हे जेव्हा किरीटच्या स्पष्टपणे लक्षात आले तेव्हा त्याने तिची अभ्यास न करण्यावरून कान उघडणी करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने तिला एकटीलाच नारळी बागेच्या कोपऱ्यावर भेटायला बोलावले. अभ्यासाचा वेळ वाया घालवते म्हणून तो तिला खूप बोलला होता. उगाच काळजी करतोस तू, ती नेहमीप्रमाणे हसत हसत म्हणाली. फायनल एक्झाम अजून कितीतरी लांब आहे, त्यावेळेस भरून काढीन मी सगळं. नाही बिंदू, तू बुद्धिमान आहेस, किरीट कळकळीने म्हणाला होता. मनात आणलं तर तू चांगलं करिअर करू शकशील. 4 बेजबाबदार मुलींसारखी तू नंतर पाहून घेईन म्हटलेलं मला चालणार नाही. तुला चालणार नाही म्हणजे? तिने चमकून विचारले. मग त्याला आपले मन तिच्यासमोर उघडे करणे भागच पडले. तिचेही करिअर आपल्यासारखे उज्ज्वल असावे. दोघांनी मिळून भरीव काहीतरी करावे. नीट विचार करून आतापासूनच नेमक्या दिशेने वाटचाल करावी असे त्याच्या मनात असते. आयुष्याला जोडीने आकार देता यावा यासाठी आत्ताच त्यांनी एकमेकांची जोडीदार म्हणून निवड करावी असे त्याने सुचवलेले असते. लग्नाची मुळीच घाई नसते, त्यासाठी 3-4 वर्ष थांबावे असेच त्याला वाटते. मात्र तिने आत्ताच शब्द दिला तर भविष्याच्या योजना करणे त्याला सोपे जाणार असते. त्याच्या लग्नाच्या मागणीने ती चकित झालेली असते, पण ती स्वीकारणे तिला शक्य नसते. तिने किशनला आपले मानलेले असते. किरीटला या वेडेपणाचा अर्थच कळत नाही. तू मला आवडतोस किरीट, बिंदू म्हणालेली असते. तुझं दिसणं, वागणं, अभ्यासूपणा, तुझ्या घरची माणसं, कशातच नाव ठेवायला जागा नाही. उलट किशनकडे काय आहे? ना घरदार, ना हुशारी. पण त्याच्याकडे काही नाही म्हणूनच मला त्याच्याविषयी वाटते. माझ्या वाचून त्याचं जग अगदी रिकामं होऊन जाईल. खरं आहे, नेहमी त्याची बाजू घेऊन तू सवयच लावलीस त्याला तुझ्यावर अवलंबून राहायची. पण हा त्याग तुला महाग पडेल बिंदू. हा त्याग नाही किरीट, माझं त्याच्यावर प्रेम आहे. मग प्रश्नच मिटला. सॉरी, मी आपल्या मैत्रीचा चुकीचा अर्थ लावला. असे म्हणून किरीट त्या दोघांच्या आयुष्यातून बाजूला झाला होता खरा, पण बिंदूचा मात्र त्याच्यावरचा विश्वास पहिल्यासारखाच राहिला होता. म्हणूनच एका रात्री ती अचानक त्याच्या घरी आली होती. म्हणाली होती, किरीट, मी तुझा निरोप घ्यायला आले. निरोप? म्हणजे तू निघालीस कुठं?
तिच्या अपरात्री अवचित येण्याने तो बावचळलेला होता. त्यातही निरोपाची भाषा. आम्ही लग्न करणार आहोत आज रात्रीच. किरीटला धक्क्यावर धक्के बसत होते. पण का असं घाईघाईनं, गुपचूप? माझ्या आईवडिलांना किशन पसंत नाही. त्यांना कळलं तर ते कुठल्याही थराला जातील, मला कोंडूनसुद्धा ठेवतील. पण लग्न केल्यानंतर आम्ही बहुतेक मुंबई बाहेर जाऊ. किशनच्या मित्रांनी त्याला नाशिकच्या बाजूला जॉब मिळवून द्यायचं कबूल केलंय. किरीट भलताच हादरला होता. त्याने विचारलं, अगं पण तुमच्या परीक्षेचं काय? यंदा तरी नाहीच देता येणार. पण कॉलेज करीत राहिले तर माझ्या घरची माणसं मला किशनला भेटूसुद्धा देणार नाहीत. कदाचित मला कॉलेजात जाऊ देखील देणार नाहीत. तुम्ही फार घाईघाईने घेताय हा निर्णय, किरीट असहायपणे म्हणाला होता. प्रेम ही किती मोठी शक्ती आहे हे त्याला पुन्हा जाणवत होतं. किशनवरच्या प्रेमाने या मुलीमध्ये हा वेडेपणा देखील करण्याचे साहस आले आहे. पण तिचे आपल्यावर प्रेम नसल्यामुळे आपण तिला सरळ मार्गावर आणू शकत नाही या विचाराने तो खंतावला होता. ऑल द बेस्ट बिंदू. तुमचा संसार सुखाचा हो. कधी काही मदत लागली तर हाक मारल्याशिवाय राहू नकोस, तो कसेबसे म्हणाला होता. त्याचे हात हातात घेऊन बिंदू क्षणभर तशीच उभी राहिली होती. तिला आपल्याविषयी किती गाढ विश्वास वाटतो हे जाणून तो थरारला होता. तिला स्वतःच्या मनातलं काही सांगायचं असेल तर सबंध जगात ती ते आपल्यालाच सांगेल याविषयी त्याला शंका राहिली नव्हती. तीच किरीटची बिंदूशी शेवटची भेट. नंतर काही दिवस तिची तुरळक पत्रे आली होती. किशनला चांगली नोकरी लागल्याच्या, आपण पुन्हा अभ्यास सुरू केल्याच्या खुशखबरी त्यात असत. बिंदू सुखात असल्याचे कळून किरीटला समाधान व्हायचे. तिचा निर्णय चुकला नाही याचा त्याला आनंद वाटायचा. वर्ष गेली तशी किरीटची प्रगती होत गेली. त्याच्या फर्स्ट क्लास करिअरला शोभेल अशाच हुद्द्यावर आज तो पोहोचलेला होता. बिंदूची पत्रे येण्याची कधीच थांबली, पण तिला मनातून काढून टाकणं मात्र त्याला कधीच शक्य झालेलं नव्हतं. कुठे का होईना, पण ती सुखात आहे या भावनेने त्याला बळ दिलेलं असतं. त्या बळावरच आपल्या उद्योगात मन रमवणे त्याला शक्य झालेले असते. आणि आता राधाकिशन शर्मा हा किशनच असेल का? नाही नाही, नावासारखी नावे पुष्कळ असतात. हा कुणीतरी एक आडगावच्या छोट्या स्टेशनवरचा सामान्य स्टेशन मास्तर. हा किशन कसा असेल? तरीही का कोण जाणे हा तोच असावा असेच पुन्हा पुन्हा त्याला वाटत राहते. पण मग बिंदू कुठे गेली? गेली असेल कुठेतरी, की किशनला सोडून गेली? काही अशी दुष्ट शंका. हा मनाचा क्षुद्रपणा चांगला नाही. त्यांचा संसार सुखात चाललेला असू दे, बिंदू अशीच कुठेतरी बाहेरगावी गेलेली असू दे. विचार करता करता किरीट वळतो तर समोरच बिंदू उभी असते. तो दचकतो. ती हसते. बिंदू? ही बिंदू? एखाद्या सुंदर चित्रावर पाणी सांडावे आणि ते सगळेच्या सगळे पुसट व्हावे तशी ही बिंदू. पूर्वीसारखी सुंदर पण मंद, अशक्त, फिकट. काय बघतोयस? ती हसत विचारते. ओळखलं नाहीस की काय मला? तुला ओळखणार नाही, स्वतःला विसरण्यासारखं होईल ते, किरीट म्हणतो. गेली होतीस कुठे एवढ्या रात्री? जवळच होते. चौकटीवरची चावी घेऊन कुलूप उघडत ती म्हणते. दार उघडून दोघे आत जातात. ती दिवा लावते. मंद प्रकाश, मळकटलेल्या भिंती, थोडेसेच सामान, पण तेही अस्ताव्यस्त टाकलेले. हा यांचा संसार. किरीटला स्वप्नात असल्यासारखं वाटतं. किती वर्षांनी आपली भेट होते आणि तीही अशी आकस्मिक, ध्यानीमणी नसताना. चांगली भरधाव पळणारी गाडी इथे अचानक बंद पडते आणि जिचा पत्ताही ठाऊक नव्हता ती बिंदू प्रत्यक्ष भेटते. की या साऱ्यामागे कुणाची काही योजना आहे? आज बिंदू भेटावी म्हणूनच आपली गाडी बंद पडली. बिंदू भेटावी म्हणूनच त्या बिडी गाडीवाल्याने आपल्याला इथे पाठवले. बिंदू भेटावी म्हणूनच. होतास तसाच आहेस, अबोल, पण अंगाणा मात्र भरलायस, बिंदू म्हणते. तू मात्र पुष्कळच अशक्त झालीस. जेवायचं असशील ना? हातपाय धुवून घे, तोवर मी भात टाकते. किरीट कपडे बदलतो, हातपाय धुतो. बिंदू स्वयंपाकाला लागलेली असते. तिच्या समोर येऊन बसतो. तुम्ही दोघंच? तो बिचकत विचारतो. हो, मूलबाळ झालंच नाही. सुरुवातीला एकदा गेले होते दिवस,
पण मूल परवडण्यासारखी परिस्थिती नव्हती, म्हणून गर्भपात करून घेतला. नंतर पुन्हा कधी दिवस गेलेच नाही. झालं ते बरंच झालं. मुलं वाढवायला काय कमी खर्च येतो? किरीटला धक्का बसतो. बिंदू, तो म्हणतो, तुझ्या तोंडी असली भाषा. सॉरी, तू कदाचित माझ्यात पूर्वीची बिंदू शोधत असशील, ती हसून म्हणते. पण आता मी फार बदलले. तब्येत बरी आहे ना तुझी? हो, कसलाही त्रास नाही मला. आय एम फाईन, जस्ट फाईन. तू कसा आहेस विचारते काय मी? दिसतोसच आहेस. तुला पोचायचं होतं तिथं पोचलेला. कमालीचा यशस्वी. ती पुन्हा हसते. मूलबाळ? लग्नच केलं नाही मी. अय्या, ते का? तुझ्यासारखी दुसरी कुणी भेटली नाही म्हणून, तो हसत सांगतो. माझ्यासारखी? बघतोयस ना माझं काय झालंय ते. विचारणार होतो, पण कसं विचारायचं तेच समजत नव्हतं. अगं, तुम्ही इथं कुठे येऊन पडलात? आणि किशन ही कसली नोकरी करतोय? सॉरी, विचारल्याबद्दल रागावणार नाहीस ना? रागावीन कशी? खूप खूप सांगायचं आहे मला. गेल्या 10 वर्षात अनेकदा मनात आलं की तुला सगळं सांगून टाकावं. शेवटी आज योग आला. तूच सांग, तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाकडे बोलणार मी हे सगळं? बिंदू एका ताटात भात आणि कसला तरी रस्सा वाढते, सोबत लोणचे. जेवण बेकार आहे, ती म्हणते. पण आहे ते गोड मानून घे. बिंदू, अगं तुझ्या हातचं जेवण मिळतंय, आणखी काय पाहिजे मला? पण आधी सांग, मला पत्र लिहायची का बंद केलीस? बिंदू स्वतःला चिडवल्यासारखी हसते. किशनला आवडत नसे तुला पत्र लिहिणं. वेडेवाकडे संशय घ्यायचा तो. त्यात काही अर्थ नाही हे त्यालाही माहीत असायचं. पण तो एकूणच वैतागलेला होता. पदवीसुद्धा न घेता आम्ही कॉलेज सोडलं. मित्रांनी हात वर केले. नोकरी मिळणं मुश्किलीचं झालं. लहान सहान नोकऱ्या मिळायच्या, त्या करणं किशनला अपमानाचं वाटायचं. नाईलाजानं कराव्या लागायच्या. मग त्याच्या जीवाची तगमग व्हायची. नोकरी सोडून बसायचा. दुसरी मिळेपर्यंत खाण्यापिण्याचे हाल. त्यातून मला 4 पैसे मिळवायला बाहेर जाऊन देईल तर ते नाही. स्वभाव संशयी. म्हणायचा, दरिद्री माणसांच्या बायका घराबाहेर गेल्या की त्यांचा लोक कसा फायदा घेतात ते माहिती आहे मला. तुझा देखील काही भरोसा नाही. माझ्यासारख्या नाकर्त्या माणसाला सोडायला तयारच असशील तू एका पायावर. तुला असं म्हणायचा? त्याच्यासाठी तू सर्वस्वावर पाणी सोडलं असतं ना? म्हणायचा ते सगळंच मनापासून होतं असं नाही. माझा स्वभाव काय त्याला माहीत नव्हता. पण कशावरच त्याचा भरोसा राहिला नव्हता एवढं खरं. पुन्हा लागलीच त्याची बाजू घ्यायला. तुझी जुनीच खोड. कुणीतरी तर त्याला समजून घ्यायला हवं. यशस्वी माणसाची बाजू कुणीही घेतं. त्याची खरी गरज असते ती अपयशी माणसालाच. म्हणून तू मला पत्र लिहिणं सोडून दिलंस? हो, आईवडिलांनी माझं नाव कधीच टाकलं होतं. दुसरं कुणीच नव्हतं मला. तुला पत्र लिहिणं एवढाच माझा बाहेरच्या जगाशी संबंध होता. तोही तोडून टाकला आपल्याच हातांनी. किती आनंदी मोकळी मुलगी होतीस तू. हुशारही होतीस. स्वतःचं स्वतंत्र करिअर सहज करू शकली असतीस. पण त्यानं अडवलं आणि तू थांबलीस त्याच्यासाठी. माणसाला एकदा आपलं म्हटलं की त्याच्या बऱ्या वाईट सगळ्याच गोष्टींना आपलं म्हणावं लागतं. किरीट. जेवण पुरे होते. दोघे घराला कुलूप लावून बाहेर पडतात. सहज पायवाटेने चालू लागतात. पुढं तर किशनला त्याच्यावरच्या प्रेमाचाच राग यायला लागला. नेहमी तुझं नाव घ्यायचा तो. म्हणायचा, किरीटसारख्या एंटरप्राइझिंग मुलाशी लग्न करण्याऐवजी तू माझ्यासारख्या फालतू माणसाशी लग्न केलंस. कशाला? आपण केवढा मोठा त्याग केला. आपण किती थोर असं जगाला दाखवण्यासाठी. होय ना? असं म्हणायचा तो. म्हणायचा. तुझ्या या दिव्य प्रेमापायीच घडलं सगळं. तुझ्यासारखी मुलगी माझ्यावर प्रेम करते या कल्पनेनं मी खुळावलो. शिक्षण अर्धवट सोडून तुझी जबाबदारी घेतली. म्हणून मला वाटेल त्या नोकऱ्या पत्कराव्या लागतायत. तू फसवलंस मला प्रेमात पाडून. तुझं लोढणं गळ्यात वागवून माझ्या आयुष्याची फरफट झाली. आय हेट यू असं म्हणून मला मारायचा. गळा दाबायला बघायचा. सांगतेस काय? तुझ्या अंगावर हात टाकायचा तो? थक्क होऊन किरीट विचारतो. आपण बिंदूला कसे फुलासारखे जपले असते. त्याच्या मनात आल्या वाचून राहिले नाही. किशन कसाही असला तरी त्याला बिंदूचा द्वेष करणे कसे शक्य झाले? सगळं बदलतं किरीट. त्याच्या मनातले विचार वाचलेगत बिंदू म्हणते.
परिस्थितीने सगळं बदलतं. प्रेम सुंदर असतं, पण ते जपावंही लागतं, दोघांनीही आपापल्या बाजूने. परिस्थिती बिकट असली तर प्रेमाचाही कस लागतो. त्या कसोटीला सगळेच उतरतात असं नाही. टोकाचं प्रेम करणारा माणूस कधी कधी टोकाचा द्वेषही करायला लागतं.